तपास करून पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर 15 दिवसात 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयामध्ये सादर केलं। आरोपपत्रामध्ये 55 पेक्षा जास्त साक्षीदारांचे जबाबही नोंदवण्यात आले। परिस्थितीजन्य पुरावे तसंच तांत्रिक पुरावे जोडण्यात आले असून विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांच्या न्यायालयात आज 21 मे पासून या खटल्याची दैनंदिन सुनावणी सुरू झालेली होती। आरोपीवरचे सर्व आरोप हे सिद्ध झालेले आहेत। आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची सरकारी वकिलांनी मागणी केली। अगदी थोड्याच वेळात कोर्ट आता काय निकाल देतं याकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागतंय। जेव्हा ही सगळी सुनावणी सुरू होती तेव्हा पीडितेच्या आईला रडू कोसळलेलं होतं आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती आणि प्रतिक्रिया देण्यासाठी माझ्यासोबत आहेत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे। सुषमाताई, आपण बघतोय की नसरापूरचं हत्या प्रकरण राज्यभर गाजलं, संतापाची लाट उसळली होती अक्षरशः, आणि आज या घटनेचा निकाल येतोय, काय माहिती आहे? आजच्या निकालाचं आम्ही स्वागत करतो। याने जरी जे कुटुंब त्या कुटुंबाचं जे नुकसान झालंय त्याची जरी भरपाई झाली नाही तरी त्यांच्या जखमेवर निश्चितपणे एक हळुवार फुंकर घालण्याचं काम या निकालाने होईल असं वाटतंय। आणि अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने नसरापूरच्या घटनेचा निकाल तातडीने आला, खऱ्या अर्थानं फास्ट कोर्ट करून आला, अगदी त्याच पद्धतीने नसरापूरच्या आधी एक घटना घडलेली आहे आणि ती साधारणतः वर्षभर आधी घडली, ती सासपडेची घटना। सासपडेच्या घटनेचा निकाल मात्र अजूनही आलेला नाही, किंवा याच पद्धतीने लाखणीचा निकाल येणं अपेक्षित होतं, तो अजूनही आलेला नाही। अशा जवळपास 10 ते 12 महाराष्ट्रातल्या केसेस आहेत की ज्यांचे निकाल आलेले नाहीत। अपेक्षा असेल की त्यांच्या सुद्धा जगण्याचं, त्यांच्या सुद्धा आयुष्याचं मोल सरकारला कळावं, त्यांच्याही निकालाच्या संदर्भाने ही तत्परता सरकारने दाखवावी। सुषमाताई, आता जसं तुम्ही काही घटनांचा उल्लेख केला, या घटना काही आलेल्या आहेत समोर, मात्र अजूनही राज्यामध्ये अशा काही घटना आहेत ज्या समोरच येऊ शकलेल्या नाहीयेत। अशा नराधमांची आणखीन प्रवृत्ती बळावते, धाडस वाढतंय, त्यामुळे एकही राज्यातली मुलगी, राज्यातलीच काय देशभरातली एकही मुलगी सुरक्षित राहत नाहीये। यासाठी कायदे सक्षम होण्याची गरज वाटते का? याच्यासाठी कायदे आपल्याकडे आहे, फक्त त्याला इम्प्लिमेंटेशन लेव्हलला अडचणी आहेत। त्यामुळे पोलीस स्टेशनच्या सोबतच जिल्ह्याला काही समित्या तयार करणं गरजेचं आहे की ज्या समित्यांमधून मुळात अशा घटना घडल्यानंतर या संदर्भात, याच्या विरोधात लढण्याची तयारी, मानसिकता या सगळ्यांची झाली पाहिजे आणि त्यासाठीचं त्यांना आवश्यक असणारं संरक्षण आणि प्रोत्साहन देण्याचं काम या शासकीय समित्यांकडून व्हावं, यासाठीची मांडणी होणं गरजेचं आहे। नक्कीच। धन्यवाद सुषमाताई, तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। आता माझ्यासोबत